नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 3 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज सकाळी जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूया. बघा, 2026 मियामी ओपनमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलं आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? जॅनिक सिनर यांनी हे विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. मियामी ओपन 2026 नुकतंच पार पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुरुष एकेरीमध्ये जिरी लेहेका हे झेक प्रजासत्ताकचे आहेत यांना हरवून जॅनिक सिनर हे इटलीला बिलॉंग करतात यांनी हे पदक जे आहे ते आपलं नावे करून घेतलेलं आहे आणि हे त्यांच्या कारकिर्दीतलं दुसरं मियामी ओपन विजेतेपद आहे. त्याच्यानंतर महिला एकेरी देखील महत्त्वाचं आहे. तर महिला एकेरीमध्ये कोको गॉफ या अमेरिकेच्या आहेत यांना हरवून आर्यना साबालेन्को या बेलारुसच्या आहेत यांनी हे पदक जे आहे ते आपल्या नावे करून घेतलेलं आहे. आता या दोन खेळाडूंनी सिनर आणि साबालेन्का यावर्षी इंडियन वेल्स नंतर मियामी ओपन जिंकून सनशाईन डबल देखील पूर्ण केलेलं आहे. आता हे सनशाईन डबल काय आहे? बघा, टेनिसच्या जगात एकाच वर्षात अमेरिकेत आयोजित 2 प्रमुख हार्डकोर्ट स्पर्धा आहेत. इंडियन वेल्स मास्टर्स ही कॅलिफोर्नियामध्ये झालेली आहे आणि मियामी ओपन ही फ्लोरिडामध्ये. तर या दोन्ही देखील त्यांनी जिंकलेल्या आहेत. तर या जिंकण्यालाच सनशाईन डबल असं म्हटलं जातं आहे आणि टेनिसमध्ये ही एक प्रतिष्ठेची कामगिरी देखील मानलं जातं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या म्हणजेच NDRFच्या समन्वयकांचा कार्यकाळ 30 मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तर त्यांचं नाव काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? पियुष आनंद. ठीक आहे. तर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने म्हणजेच ACCने नुकतंच NDRFचे महासंचालक जे आहेत पियुष आनंद यांचा कार्यकाळ वाढवलेला आहे. आता इथे 2 प्रश्न येतात. कार्यकाळ कुणाचा वाढवलेला आहे? पियुष आनंद यांचा. आणि कधीपर्यंत वाढवलेला आहे? 30 मार्च 2027 पर्यंत. आता ही NDRF याची स्थापना झालेली आहे 2006ला. हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्लीमध्ये आहे आणि हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक संस्था आहे असं म्हटलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर याचं कार्य काय आहे? बघा, पूर, भूकंप किंवा चक्रीवादळातून जे काही मदत प्रोव्हाइड करणं या नैसर्गिक आपत्तींमध्ये, त्याचबरोबर औद्योगिक अपघातांमध्ये मदत करणं आणि आपत्कालीन प्रतिसाद देणं. आता यालाच कनेक्ट करून आपण काही प्रमुख नियुक्त्या देखील पाहूयात. बघा, मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? राजकुमार गोयल. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संगीता बरुआ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ONGCचे अध्यक्ष बनलेले आहेत अरुण कुमार सिंग. यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवलेला आहे. बघा, CBIचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? विवेक चतुर्वेदी. तर इंटरपोलचे अध्यक्ष बनलेले आहेत लुकास फिलिप जे फ्रान्सचे आहेत. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण याचे कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती विक्रम नाथ. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, केंद्र सरकारने PME ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी म्हणजेच E2W साठी अनुदानाची मर्यादा केव्हापर्यंत वाढवलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 31 जुलै 2026 पर्यंत ही मर्यादा वाढवलेली आहे. आता अवजड उद्योग मंत्रालयाने PM ड्राईव्ह योजनेअंतर्गत अनुदानात वाढ केलेली आहे आणि ती कधीपर्यंत केलेली आहे? 31 जुलै 2026 पर्यंत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी. आता ई-रिक्षा आणि ई-कोटसाठीचं अनुदान हे 31 मार्च 2028 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. आता ही PME ड्राईव्ह योजना नेमकी काय आहे? बघा, सुरुवात हिची सप्टेंबर 2024ला करण्यात आलेली आहे आणि याचं मेन उद्देश काय आहे? देशात जी EV म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं आहेत आणि चार्जिंग पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणं, जेणेकरून जो काही कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं ते कमी करता येईल आणि पोल्युशनला थोडा आळा घालता येईल. तर अवजड उद्योग मंत्रालयाद्वारे हे राबवण्यात येलेलं आहे. आता EVशी रिलेटेड काही करंट अपडेट पाहूयात.
बघा, जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिन कधी साजरा करण्यात येतोय? 9 सप्टेंबर रोजी. भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तिचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? 0. आता ही बंगळुरूच्या एरोस्पेस स्टार्टअप सरलाने विकसित केलेली आहे. त्याच्यानंतर व्हिएतनामी EV उत्पादक विनफास्ट तमिळनाडूच्या थथकडी येथे आपला पहिला प्लांट सुरू करणार आहे. आणि भारतातील पहिलं व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन कुठे ओपन करण्यात आलेलं आहे? सोनीपत, हरियाणा या ठिकाणी. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या भारतीय राज्यात 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस साजरा केला जातो असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? उडीसा या ठिकाणी. तर बघा, उत्कल दिवस हा जो दिवस आहे तो उडीसाचा स्थापना दिवस आहे आणि दरवर्षी 1 एप्रिलला हा साजरा केला जातो. तर आता 1 एप्रिललाच का? 1 एप्रिल 1936 रोजी बिहार आणि उरिसा जे आहे ते प्रांतापासून, म्हणजे जे प्रामुख्याने ते बंगाल प्रेसिडेन्सीचा एक पार्ट होते, याच्यापासून ते सेपरेट होऊन उडीसा एक नवीन राज्य बनलेलं आहे. त्यामुळे 1 एप्रिलला ते उत्कल दिवस म्हणजेच उडीसाचा स्थापना दिवस सेलिब्रेट करतात. उडीसाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर त्याची राजधानी भुवनेश्वर आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहेत, तर राज्यपाल रघुवर दास आहेत. त्याच्यानंतर बघा, लोकसभेमध्ये 21, राज्यसभेमध्ये 10, तर विधानसभेमध्ये 147 सीट्स आहेत. ब्लॅक पगोडा मंदिर तिथलं मंदिर फेमस आहे. त्याच्यानंतर कोणार्क मंदिर, आता गंगा वंशातील नरसिंह देवा पहिला याने हे मंदिर बांधलेलं आहे. त्याच्यानंतर भारतातील सर्वात लांब धरण हे कुठलं आहे? हिराकूड धरण. आणि कोणत्या नदीवरती आहे? महानदीवरती आहे. त्याच्यानंतर बाराबत्ती स्टेडियम हे कुठे आहे? कटक, उडीसामध्ये आहे. कलिंगा स्टेडियम हे उडीसामध्येच आहे. बरेच वेळेला याच्यावरती स्टॅटिक GK वरती क्वेश्चन विचारले जातात, तर हे देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर झारसुगुडा विमानतळ वीर सुरेंद्र विमानतळ म्हणून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे, झारसुगुडा विमानतळाचं. बघा, उडीसाशी रिलेटेड करंट अपडेट बघायचं झाल्या तर RBIनं उडीसाच्या भुवनेश्वर या ठिकाणी भारतातील दुसरं उच्च सुरक्षित डेटा सेंटर सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी दुसरं आहे, तर पहिलं कुठे आहे? नवी मुंबईमध्ये नेमकं कुठं? खारघर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा, नीती आयोगाच्या दुसऱ्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये 1 नंबरवरती कोण आहे? उडीसा. आणि 2 नंबरवरती कोण आहे? गोवा. आता त्या ठिकाणी पंचुडोला महोत्सव देखील साजरा करण्यात येतो. स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 मध्ये प्रथम पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे? पारादीप बंदरला. हे कुठे आहे? उडीसामध्येच आहे. 24वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 ही कलिंगा स्टेडियममध्ये भुवनेश्वर या ठिकाणी घेण्यात आलेली होती. याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती हरियाणा होती आणि 95 पदके हरियाणाने या ठिकाणी मिळवलेली आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, चंद्रिका प्रसाद संतोखी यांचं निधन झालेलं आहे, तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? सुरिनामा. तर सुरिनामाचे माजी राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांचं वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि 2020 ते 2025 पर्यंत ते सुरिनामाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आता 2023 मध्ये 17व्या प्रवासी भारतीय दिवसाचे ते प्रमुख पाहुणे देखील राहिलेले होते. ते भारतीय वंशाचे होते आणि त्यांचे पूर्वज हे कुठून बिलॉंग करतात? बिहारमधून. आणि ते नंतर सुरिनामामध्ये स्थलांतरित झालेले होते. आता सुरिनामाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर राजधानी कुठली आहे? पारामारिबो. चलन सुरिनामा डॉलर आहे. राष्ट्रपती कोण आहेत? जेनिफर ग्लिलिंग सिमन्स या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. आता सुरिनामा हा जागतिक आरोग्य संघटनेद्वारे म्हणजेच WHO द्वारे मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित होणारा ॲमेझॉन प्रदेशातील पहिला देश आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जगातील 46वा हा देश बनलेला आहे मलेरिया मुक्त. आता तिथला सर्वोच्च नागरी सन्मान कुठला आहे? येलो स्टार. हा कुणाला भेटलेला आहे? द्रौपदी मुर्मू. 2023 मध्ये त्यांना हा देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं. आता निधन वार्ता बघा, भारतीय शिल्पकार रामवी सुतार यांचे नुकतेच वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेले आहे. आता ते महाराष्ट्राचे रहिवासी होतेच, त्याचबरोबर त्यांना 1999ला पद्मश्री, 2016ला पद्मभूषण तसेच महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देखील त्यांना मिळालेला होता. त्यामुळे यांचं नाव देखील महत्त्वाचं आहे.
बघा, मेहर कॅस्टिलिनो 1964 मध्ये भारताच्या पहिला मिस इंडिया किताब त्यांनी जिंकलेला होता. त्या मुंबईच्या रहिवासी होत्या आणि त्यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे. हिंदी साहित्यिक आहेत विनोद कुमार शुक्ला, यांना अलीकडेच 2024ला 59वा ज्ञानपीठ पुरस्कार दिलेला आहे आणि त्यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर बंगालच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? खालिदा जिया, यांचं देखील निधन झालेलं आहे. वॉक ऑफ द हिल 2024मध्ये हे लिहिण्यात आलेलं आहे आत्मचरित्र. या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? पर्यावरणवादी माधव गाडगीळ. आता हे महाराष्ट्राचे रहिवासी होते, त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. बघा, त्यांना 2006ला आणि 2024ला युनायटेड नेशन्सच्या चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. भारत सरकारने माधव गाडगीळ समितीची स्थापना केलेली आहे. कधी? 2010मध्ये. कशासाठी? पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी. त्याच्यानंतर माजी विश्व बिलियर्ड्स चॅम्पियन्स मनोज कोठारी यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे आणि ते कोलकात्यामध्ये राहत होते. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या कंपनीने प्रहार लाईट मशीन गन भारतीय सैन्याला सुपूर्द केली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस. बघा, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसनं भारतीय लष्कराला प्रहार लाईट मशीन गन्सची पहिली 2000 गन्सची तुकडी जी आहे ती सुपूर्द केलेली आहे. आता ही जी बंदूक आहे ती इस्रायल वेपन इंडस्ट्रीच्या सहकार्यानं भारतात तयार करण्यात आलेली आहे. याचं कॅलिबर जर बघायचं झालं तर 7.62 मीटर इतकं आहे, मिलीमीटर इतकं आहे आणि या बंदुका ग्वाल्हेरमध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत. हा करार जो आहे तो 40,000हून अधिक बंदुकांच्या मोठ्या ऑर्डरचा एक भाग आहे. आता हिचा प्रभावी पल्ला जर बघायचा झाला तर 1000 मीटर इतका आहे. गोळीबाराचा दर जो आहे तो 600 ते 700 गोळ्या प्रति मिनिट इतका पॉवरफुल दर आहे त्याचा. त्याच्यानंतर वजन जे आहे ते 8 किलो आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? फेब्रुवारी 2026मध्ये केंद्र सरकारनं काय केलेलं होतं? प्रहार नावाचं भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवादी विरोधी धोरण देखील जाहीर केलेलं होतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच चर्चेत असलेले शौर्य स्क्वॉड्रन कशाशी संबंधित आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, ड्रोन युनिटशी संबंधित आहे. हे शौर्य स्क्वॉड्रन हे भारतीय लष्करानं रणगाडा रेजिमेंटसोबत म्हणजेच आर्मर्ड रेजिमेंट याच्यासोबत तैनात केलेलं एक विशेष आणि प्रगत ड्रोन युनिट आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे? एकतर युद्धात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं, त्याच्यानंतर शत्रूची जी ठिकाणं आहेत ते शोधणं किंवा त्याच्यावरती टेहाळणी करणं, अचूक हल्ल्यांमध्ये मदत करणं आणि सैनिकांना धोक्यापासून संरक्षण देणं, एवढी प्रमुख उद्दिष्ट आहेत त्याची. त्याच्यानंतर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? पंतप्रधान मोदींनी सम्राट संप्रीती संग्रहालयाचं उद्घाटन कुठे केलं आहे, असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, गुजरात या ठिकाणी. तर गुजरातमध्ये नेमकं कधी आणि कुठे केलेलं आहे ते पाहूयात. बघा, नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला गांधीनगरमधील कोबा येथे सम्राट संप्रीती संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे. आता या संग्रहालयात संप्रीती यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता ह्यांचं नाव का देण्यात आलेलं आहे? जे जैन धर्म आणि अहिंसाच्या प्रसारासाठी प्रसिद्ध होते. आता हे संग्रहालय जे आहे ते जैन धर्माचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरा दर्शवते. आता यात 7 स्वतंत्र दालने आहेत, म्हणजेच विभाग आहेत. आता या स्वतंत्र दालनामध्ये भारतीय संस्कृती, जैन धर्मांचे विविध पैलू दर्शवण्यात आलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आमदारांच्या हस्तक्षेपांचा मागोवा घेण्यासाठी MLAtrack.com ही वेबसाईट कोणी सुरू केली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, केरळ. केरळने हे चालू केलेलं आहे. आमदारांच्या कामाचा मागोवा घेण्यासाठी भारतातील पहिलं डिजिटल व्यासपीठ आहे हे. आणि केरळ विधानसभेने सदस्यांची म्हणजे 2021 ते 2026ची माहिती साठवण्यासाठी हे तयार केलेलं आहे. हा एक सार्वजनिक डेटाबेस आहे जो कोणालाही उपलब्ध आहे. आता याचे उद्देश काय आहे? एकतर शासनामध्ये पारदर्शकता वाढवणं, आमदारांची उत्तरदायित्व सुनिश्चित करणं आणि नागरिकांना त्यांच्या प्रतिनिधींच्या कामाचं अचूक मूल्यांकन व्हावं याच्यासाठी हे चालू करण्यात आलेलं आहे.
आता केरळची राजधानी काय आहे? तिरुअनंतपुरम. मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर आहेत. लोकसभेमध्ये 20, राज्यसभेमध्ये 9, तर विधानसभेमध्ये 140 सीट्स आहेत. इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये? सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, इरविकुलम नॅशनल पार्क आणि अन्नामुडी शोला नॅशनल पार्क. बरेच वेळेला याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात, तर हे कोणते कोणते नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहेत ते देखील तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा, इडुक्की धरण आहे, पेरियार नदीवरती आहे ते. शास्त्रीय नृत्य कुठलं आहे? कथकली आणि मोहिनीअट्टम. भाषा तिथली मल्याळम आहे. केरळचा जो किनारा आहे त्याला मलबार किनारा असं म्हटलं जातंय. केरळशी रिलेटेड करंट अपडेट बघायचं झाल्या तर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळानं केरळचं नाव बदलून केरळम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि हा बदल संविधानाच्या कितव्या कलमाअंतर्गत करण्यात आलेला आहे? कलम 3. आता जे राज्याच्या नावात बदल करण्याची परवानगी देतं आपल्याला. केरळ सरकारनं भरतीच्या पाण्यामुळे होणाऱ्या किनारपट्टीवरील पुराला राज्यविशिष्ट आपत्ती म्हणून देखील घोषित केलेलं आहे. आता त्याचबरोबर केरळ सरकारनं आरोग्य सेवा सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी मी हेल्थ मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर केरळ सरकारनं अलीकडंच राज्यातील महिलांसाठी स्त्री सुरक्षा योजना सुरू केली आहे. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रमाची घोषणा देखील केरळ राज्य सरकारनं केलेली आहे. थान्यानाथन सी या राज्यातील पहिल्या अंध महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत केरळमधल्या, तर यांचं नाव देखील इम्पॉर्टंट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच UK साठी भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. पेरियासामी कुमारन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे UKचे भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून. आता ते विक्रम दोराईस्वामी यांची जागा घेतील आणि राष्ट्रकुल देशांमधील जसं की भारत आणि UK आहेत यांना राजदूतांना उच्चायुक्त म्हटलं जात आहे. ठीक आहे, तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला युजफुल वाटत असतील तर एक लाईक जरूर करत चला. त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.